जय जय रघुवीर समर्थ। मना राम कल्पतरु कामधेनु, निधी सार चिंतामणी कायवानु। जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 60 याचं चिंतन पाहणार आहोत। आपण काही सत्रांपूर्वीच हा जो दास समर्थांना अभिप्रेत आहे ना, जो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे स्थित्यंतर होणं अभिप्रेत आहे ना, त्यासाठी नेमकी जीवनाची दिशा कशी असली पाहिजे याचं चिंतन आपण गेल्या काही श्लोकांमधून करत आहोत। म्हणून समर्थांनी आपल्याला 3 श्लोकांपूर्वी सांगितलं की जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे। अशा पद्धतीने जीवनाची दिशा देणारं तत्वज्ञान समर्थांनी आपल्या मनाला सांगितलं। हे मना तू निष्काम रामाची भक्ती कर, कारण कल्पनेच्या कितीही जरी भराऱ्या घेतल्यास, या विषयांच्या मागे कितीही जरी हव्यास केलास, तर कदाचित विषयांचं सुख तुला मिळेल, पण त्यामुळं तू आपल्या जीवनात बहुमूल्य असं राम हे तत्व गमावून बसशील। हे समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगताना म्हटलं की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी। मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला। मना या विषयांच्या सुखापायी, या कल्पनांच्या पायी तू आपल्या जीवनामधलं अनमोल असं हे रामरत्न का बरं हरवतोयस, का बरं घालवतोयस, का असा अविवेकी होतोयस? खरोखर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा एक अभंग डोळ्यासमोर येतो। त्यामध्ये श्री महाराज रामाला आळवताना म्हणतात, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय मी पतित करू आता, करू आता। काय माझा रामा पाहतोसी अंत। का बरं असं म्हणत असतील श्री महाराज? कारण हिरा टाकोनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय चाले। हिरा टाकोनिया गारा देसी हाती। हा अभंगातला प्राण मला आपल्या समोर मांडायचा होता की राम हे खऱ्या अर्थाने एक असं अनमोल रत्न आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झालंय ना, की त्या रामाकडून या कल्पनांच्या आधाराने हे विषय सुख मागणं म्हणजे खऱ्या अर्थाने हा अविवेक आहे, हे अज्ञान आहे, ही मूढता आहे। या रामरूपी रत्नाचं आम्हाला मूल्य कळालं तरी कुठे आहे? काय जाणतोय आम्ही? आणि या रामापासून सुख मागणं समर्थ फार अचूक शब्दांची रचना करतात बरं। करुणाष्टकामध्ये समर्थ काय म्हणतात?
विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. या कल्पनांच्या आधाराने ज्या विषयांची प्राप्ती, ज्या विषयांचा भोग हे मना तू घेण्याचा प्रयत्न करतोयस ना, त्यामध्ये तुझं सौख्य सामावलेलं नाही. कदाचित क्षणभर तुला सुखाची प्राप्ती होईल, पण प्रत्येक विषयाचा भोग हे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाचंच कारण ठरलेलं आहे. आपण आपल्या जीवनाचा जर नीट विचार केला, अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येईल की आम्ही आजपर्यंत जे जे काही हव्यास केले, पैसा कमवण्यासाठी केलेली धडपड असो, तो पैसाच पुढे जाऊन आपल्या छाताडावरती बसतो. त्या पैशाच्या आधाराने मिळवलेली प्रॉपर्टी हाच मुलाबाळांमध्ये अनेकदा कलहाचा कारण ठरतं. ज्यांच्यावरती आपण अपार प्रेम केलं, आसक्ती केली, त्या लोकांनी केलेली उपेक्षा ही प्राणत्याग करणारी ठरते. त्यामुळे समर्थांनी या सगळ्या आपल्या जीवनातल्या कल्पना विलासाला एका सुंदर शब्दामध्ये मांडलं की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. मग आपलं जीवनाचं सौख्य कशात आहे? ते या रामरायामध्ये आहे. पण आम्हा जीवांची अशी अवस्था असते ना की एका बाजूला ते विषयी हवेत, ते सुखही हवंय, आणि एका बाजूला रामही हवाय. खरंय की नाही? आमच्यापैकी असं कोण म्हणेल की मला राम हवाय, परंतु मला विषयाचं सुख देखील हवंय? ही आमची मध्यम मानसिकता समर्थ जाणतात, आणि म्हणून समर्थ म्हणतात, अरे तुम्ही माझ्या रामाला समजताय तरी काय? ज्या किरकोळ विषय वासनांच्या पायी तुम्ही त्या रामाला सोडताय ना, तो माझा राम कोण आहे माहितीये का तुम्हाला? आजच्या श्लोकामध्ये समर्थ रामाला 4 सुंदर उपाधी देतात. पहिली उपाधी आहे मना राम कल्पतरू. माझा राम कल्पतरू आहे. या पृथ्वीवरती हा कल्पवृक्ष कुठं आहे माहित नाही, परंतु आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी या कल्पतरूचं दर्शन घेतलंय ना, की सद्गुरु हाच खऱ्या अर्थाने कल्पतरू आहे. त्या अभंगामध्ये समर्थ म्हणतात की या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या सद्गुरूचं अधिष्ठान ज्याला जीवनामध्ये प्राप्त झालं, तो खऱ्या अर्थाने कल्पवृक्षाखालीच बसलेला आहे. काय करतो हा कल्पवृक्ष? तुम्ही ज्या वस्तू मागाल त्या वस्तूंची पूर्णता हा कल्पवृक्ष करतो. मला सांगा, आज आम्ही हक्काने आपल्या सद्गुरूच्या ठाई जाऊन मागतो, आणि बहुतांश वेळेला सद्गुरू आमचं प्राक्तन असो किंवा नसो ते आम्हाला देतो की नाही हो? तो रामच आहे की नाही? त्यामुळं मना राम कल्पतरू. राम हा कल्पतरू आहे. तुम्ही त्याला मागा आणि तो देणार नाही असं खचितच. त्यामुळं समर्थांनी रामाला पहिली उपमा दिली आहे, कल्पतरू. दुसरी उपमा समर्थ रामाला देतात, आणि ती म्हणजे मना राम कल्पतरू कामधेनू. राम हा कामधेनू आहे. स्वर्गामध्ये अशी गाय आहे, किंवा अगदी आपण आजच्या काळामध्ये देखील जेव्हा पुराणांमध्ये कथा वाचतो तेव्हा आपल्याला दिसतं की जमदग्नी ऋषींच्याकडे देखील कामधेनू होती, वसिष्ठांच्याकडे देखील कामधेनू होती. या कामधेनूची सेवा केल्यानंतर अप्राप्य असं काहीच राहत नाही. ही कामधेनू आपल्या अंतःकरणातली सद्भावना ओळखून आपण मागण्याच्या आधीच आपल्याला सर्व काही देऊन टाकत असते. श्री महाराज म्हणतात की तुमच्या मनामध्ये तुम्हाला जे कळत नाही ते मला कळतं. खरोखर या रामरायाचं हे दैदिप्यमान रूपच सद्गुरूच्या रूपाने आमच्या आयुष्यात आलं, आणि त्यामुळं श्री महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, तो मी तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देतो. मग हे कामधेनूचं रूप नाही तर काय हो? त्यामुळं राम कसा आहे? कल्पतरू आहे, कामधेनू आहे. तिसरी उपाधी समर्थ या श्लोकात रामाला देतात की निधीसार चिंतामणी कायवान. निधीसार अर्थात हे कुबेराच्या पेक्षा देखील अधिक असं धन, या कुबेराचं सर्वस्व असलेलं धन, हा निधीसार हा या रामरायाच्या चरणी विलास करतो. तो मायेचा अधिपती आहे, तो लक्ष्मीचा अधिपती आहे, आणि त्यामुळं या रामाच्या चरणी संपन्नता,
ही न मागता देखील आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा प्रवेश करते. श्री महाराजांच्याकडं एकदा कर्नाटकातून काही लोक आली होती. महाराज सकाळी ते परत जाणार म्हणून लवकर उठले आणि त्यांच्यासाठी भात पिठलं ते करत होते. सगळी मंडळी आवरून रामाचं दर्शन घेऊन भात पिठलं खाऊन महाराजांच्या नमस्कारासाठी येऊ लागले. तेव्हा महाराजांनी तिथं असलेल्या काका फडकेंना सांगितलं की माझ्या उशीखाली पैशाची चंची आहे, ती जरा घेऊन या बरं. काका फडके चपापले. ते म्हणाले, महाराज मी आत्ताच आपली गादी आवरून ठेवली, तिथं काहीही नाहीये. महाराज म्हणाले, फडके शास्त्री तुमची शाळेमध्ये मुलांना शिकवायची बुद्धिमत्ता मला सांगू नका, मी सांगतो तेवढं करा. आणि तिथं जाऊन बघतात तर काय, उशीखाली पैशाची चंची जी थोड्या वेळापूर्वी अंथरूण आवरताना त्यांना दिसलीच नाही, कुठून आली ती. आणि मग महाराजांनी प्रत्येकाला मूठ सुट्टे पैसे दिले. खरोखर सद्गुरूच्याकडं आल्यानंतर संपन्नता किती येईल हे सांगणं जरी अवघड असलं ना, तरी एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला कमी कधीच काही पडत नाही. हा निधी सार नाही तर काय आहे. कुबेराकडं असेल लक्षावधी, कोट्यावधी, अब्जावधी संपन्नता, परंतु जर ती वेळेवर उपयोगाला आली नाही तर त्याच्या इतका दरिद्री दुसरा कोण आहे. पण सद्गुरु रायाचा जो अंकित आहे त्याला मात्र त्याला जेवढं हवं आहे तेवढं धन त्या त्या वेळेला मिळत राहतं. मग हा कुबेराचा निधी नाही तर काय आहे. श्री महाराज म्हणतात, मी तुमच्या प्रपंचात आहेच, कसा आहे हे शोधायचा प्रयत्न करू नका, पण तुम्हाला संकटाच्या वेळेला कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये माझं दर्शन होईलच. सज्जनो, या रामानेच या सद्गुरु रूपाने आमच्या जीवनात प्रवेश केला आणि त्यामुळे समर्थ म्हणतायत की मना राम कल्पतरू कामधेनू निधीसार. आणि चौथं सूत्र या सद्गुरूच्या विषयी, या रामाच्या विषयी समर्थ म्हणतात की तो चिंतामणी आहे. चिंतामणी हे एक असं रत्न आहे जे प्राप्त झाले असत्या मनाला चिंतेचा स्पर्श देखील होत नाही, काळजीचा स्पर्श देखील होत नाही. मनुष्य समाधान रूपच होऊन जातो. मला सांगा, याचा रोकडा अनुभव तुम्हाला नाही का हो? राम नाम घेणारा जीव हा स्वाभाविकपणे चिंतामुक्त होत नाही का? काळजीमुक्त होत नाही का? प्रत्येक क्षण त्याचा आनंद स्वरूप होत नाही का? निश्चितच होतो. मग ज्या विषयांच्या कल्पना करून तुम्ही सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करताय, तेच विषय, त्याच कल्पना न मागता देणारा कल्पतरू, मनामध्ये ओळखून पुरवठा करणारी कामधेनू, वेळ प्रसंगी हवं तेवढं धन देणारा निधीसार आणि मनाला कधीच चिंता काळजी न लागून देणारा चिंतामणी, हे माझ्या रामाचं रूप आहे. पण समर्थ म्हणतात, त्याही पलीकडे माझा राम आहे. निधी सार चिंतामणी काय वानू, जयाचेनी घडे सर्व सत्ता. जयाचेनी योगे घडे सर्व सत्ता. ज्याच्या योगाने या सर्वांना ही शक्ती प्राप्त झाली, तो राम हा निश्चित त्यांच्याही पेक्षा सर्व शक्तिमान आहे. आता इथं आपण या सर्व वस्तूंची रामाशी तुलना केली, परंतु जेव्हा तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात की जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, यांना देखील हे सामर्थ्य प्रदान करणारा रामच आहे. तर राम हे तत्व याच्याही पलीकडे आहे. या चार गोष्टींची तुलना रामाशी होऊ शकत नाही, हेच जणू काही समर्थांना सांगायचंय. आता या चार गोष्टींची आणि रामाची तुलना आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करून बघू. बघा, कल्पतरू हा आपण त्याला मागावं आणि त्याने द्यावं असं एक वृक्ष आहे. परंतु मला असं सांगा की आमचं मागणं आमच्या हिताचं आहे की नाही, हे कल्पतरू ठरवू शकतो का हो? श्री महाराज गोष्ट सांगायची की एकदा एका वनामध्ये एक माणूस चुकून माकून कल्पवृक्षाखाली दमून भागून बसला. मनामध्ये विचार करू लागला, थंड पाणी मिळालं पाहिजे प्यायला, तेवढा सुंदर जल मिळालं. विचार करू लागला, अरे हे कसं आलं? चांगलं उत्तम खायला मिळालं तर अनेक पक्वान्न आली. विचार करू लागला, माझे घरचे देखील सगळेजण आले तर क्षणामध्ये बायका मुलं सगळे जण त्या झाडाखाली त्याच्या समवेत आहार करू लागले. आणि मग मनात विचार आला की असंच मृत्यूपर्यंत जीवन जावं, असं म्हणता क्षणी तत्काळ त्याला मृत्यू देखील आला. सज्जनो, कल्पवृक्षाखाली बसलो असताना
आम्ही जे काही मागूत ते आमच्या कल्याणाचंच मागूत याची काय खात्री आहे? परंतु राम हा कल्पवृक्षापेक्षा मोठा आहे, कारण आपण त्याला मागितलेलं तो देतोच, पण देत असताना तो हा एवढा विचार करतो की निश्चितपणे हे देण्यात या माझ्या जीवाचं कल्याण आहे की नाही, अन्यथा तो देणार नाही. कारण ज्याच्यामध्ये तुमचं कल्याण नाही ती गोष्ट रामराया कधीही तुम्हाला देणार नाही. तुम्ही कितीही कदाचित त्याच्यावरती चिडा, संताप करा, परंतु हा कल्पवृक्षापेक्षा देखील श्रेष्ठ राम असा आहे की तो केवळ तुमच्या कल्याणाचीच वस्तू तुम्हाला देईल. त्यामुळे कल्पवृक्षापेक्षा राम श्रेष्ठ. कामधेनूची सेवा केल्यानंतर कामधेनू प्रसवते. माझ्या रामाची देखील आपण सेवा केली की रामामधली कामधेनू तत्व आपल्याला प्राप्त होतं. कल्पवृक्ष आणि कामधेनू मध्ये एक फरक असा आहे, ज्यांच्याकडे गोधन आहे ना त्यांना हा फरक लगेच कळेल. बऱ्याचदा त्या गोमातांच्या परिसरामध्ये जेव्हा मी जातो, जेव्हा एखाद्या गोमातेची आपण सेवा करतो आणि जेव्हा ती लढिवाळपणे आपल्याला चाटू लागते ना, बऱ्याचदा आपल्यावरची आलेली संकट ती गोमाता नकळतपणे आपल्या स्वतःकडे घेत असते. याचा मला अनुभव आहे सज्जनो. या गोमातांचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्यांचं हृदय एका माऊलीसारखं आहे, मातेसारखं आहे. जसं आई आपल्या लेकराचं हित, त्याच्या हृदयामध्ये चाललेल्या भावभावना या सगळ्या समजून असते ना, त्याप्रमाणे कामधेनू देखील त्या जीवाचं सर्व काही देण्यासाठी नित्य तत्पर असते. पण कामधेनू ज्याच्याकडे आहे त्याचं जीवन शांत झालं आहे का, हा खरा प्रश्न आहे. ज्या दोन ऋषींची मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, ज्या जमदग्नींच्याकडे कामधेनू होती त्यांच्याकडे तो सहस्त्रबाहू आला आणि त्यातून निष्पन्न झालं एक भीषण युद्ध, त्यातून एक निर्माण झाला परशुराम, जो 21 वेळा या पृथ्वीला क्षत्रिय विरहित करून गेला. म्हणजे कामधेनू देखील एका मोठ्या यादवीचं कारण ठरली. तीच अवस्था वसिष्ठांच्याकडे झाली, जिथं वसिष्ठ आणि विश्वामित्रांसारखे दोन मुनींचा संघर्ष झाला, तो देखील या कामधेनूमुळेच झाला. सज्जनो, त्यामुळं आपल्याला एखादी सिद्धी प्राप्त होणं, त्या सिद्धीच्या आधाराने आपल्याला हवी ती वस्तू प्राप्त होणं, या सर्व गोष्टी रामाच्या पुढे अत्यंत गौण आहेत. कारण या सगळ्या सिद्धी हेच मुळी विषयांचं मूळ आहे आणि त्यातून असंतोषच आमच्या जीवनामध्ये येतो. त्यामुळे राम हा निश्चितच कामधेनू आहे, पण तो कामधेनूपेक्षा देखील श्रेष्ठ आहे. कारण आमच्या जीवनात रामरूपी कामधेनूने कधीही संघर्ष होत नाही. राम हा निधीसारही आहे. तो आम्हाला सर्वस्व देतोच, आमच्या प्रारब्धामध्ये नसलेलं देखील देतोच. मी नेहमी सुदाम्याची गोष्ट आपल्याला सांगतो ना, की भगवंताने लक्ष्मीला विनवणी केली की अगं माझ्या मित्राला असं तू प्रारब्ध का दिलं? ती म्हणेल त्याचं संचितच असं होतं. पण स्वामी, आपण सांगाल तर याच्या भाग्यरेषा आपण बदलू शकता. आणि श्रीकृष्णाने त्याला गंध लावण्याच्या निमित्ताने त्याच्या भाग्यरेषा बदलून टाकल्या. सज्जनो, रामराया हा आम्हाला निश्चितच पुरवठा करतो, पण त्याच्या पुरवठ्यामध्ये अनेकदा परीक्षा देखील दडलेली असते. त्यामुळे श्री महाराज म्हणतात की ज्याच्यावरती रामाची कृपा होते त्याला तो पोटभर देतो, पण ज्याला रामाला ज्याची परीक्षा पाहायची आहे त्याला मात्र राम अत्यंत श्रीमंत करून टाकतो. त्यामुळे असा निधीसार घेऊन देखील आपण का बरं रामाच्या परीक्षेला पात्र व्हावं? त्यापेक्षा राम जो आम्हाला आमच्या गरजे इतकं देतोय तोच आमच्यासाठी निधीसार आहे. आणि त्याच्याही पलीकडे रामाचं रूप आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि चिंतामणी हे रत्न कुठेतरी दुर्मिळ शोधायचं आणि मग स्वतःच्या चिंतांना सोडायचं, यापेक्षा रामनाम हे समाधानाचं खरं साधन आहे. उपाधिरहित आहे, कुठल्याही अवस्थेमध्ये ते घेता येतं. त्यामुळे राम हा या चिंतामणीपेक्षाही अत्यंत सहज आहे, सुलभ आहे. न जाणे या चिंतामणीला शोधण्यासाठी कुठं कुठं वणवण भटकावं लागेल, पण घरी बसून ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, असं माझ्या जगद्गुरूंना हा रामनामाचा चिंतामणी घरी बसून प्राप्त झाला बघा. त्यामुळे राम या चौघाही वस्तूंना त्याच्या सत्तेने आमच्या जीवनात पाठवतो. या सगळ्या वस्तू त्यांचं सामर्थ्य या भूलोकावरती दाखवतात. पण एक लक्षात ठेवावं की तया साम्यता
कायसी कोण आता. या 4 वस्तू या रामापासूनच उत्पन्न झालेल्या आहेत, परंतु राम हा त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे या 4 वस्तूंच्या आधाराने विषयभोग घेण्याची संकल्पना मनाशी ठेवून आपण रामाची भक्ती करण्यापेक्षा या 4ही वस्तूंच्या पलीकडे असलेल्या रामाला प्राप्त करण्यासाठी म्हणून निष्काम भावनेने भजन करावं. रामाच्या भजनामध्ये कल्पना करू नयेत, विषय भोगाची अभिलाषा ठेवू नये आणि आपल्या रामावरती आपला सर्व भार सोपून आपण निश्चिंत राहावं. रामराया आपल्या जीवनाला सौख्य प्रदान करेल, हेच माझ्या समर्थांचं सांगणं आहे. आता आपण पुढील श्लोकाचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.